मैं डॉक्टर दीपा पाणेकर, अंबेडकर कॉलेज की प्रिंसिपल। आज रमेश भाऊ वानखेड़े सर का बर्थडे है और इस ओकेजन पे आज उन्होंने इतना अच्छा एक प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है जिसमें 10th और 12th बोर्ड एग्ज़ाम में जो बच्चों ने अच्छे मार्क्स लाए हैं उनको और प्रोत्साहन उनका बढ़ाने के लिए बहुत अच्छा ये उपक्रम रहा है और बच्चों को इसमें बहुत अच्छा मोटिवेशन और इंस्पिरेशन मिलेगा आगे चल के। तो मैं ऑर्गेनाइजर्स और रमेश भाऊ वानखेड़े को मैं धन्यवाद देती हूँ ऐसे अच्छे प्रोग्राम ऑर्गेनाइज करने के लिए एंड उनको बहुत सारा बधाई भी देती हूँ उनके बर्थडे। प्रणति बागड़े, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले विशेष शिक्षक पुरस्कार मुझे मिला है 2025 का। और वानखेड़े सर ने जो हमारे कार्यकर्ता है इन्होंने ये जो इतना अच्छा इतना सुंदर कार्यक्रम आयोजित किया है, सबसे पहले मैं इनको धन्यवाद करती हूँ, इनका आभार मानती हूँ। सबसे पहले तो इस प्रकार से जो कार्यक्रम है वो समाज में होना बहुत ज़्यादा आवश्यक है। जिस प्रकार से अभी हम देखते हैं कि हमारी जो युवा पीढ़ी है, हमारे जो बच्चे हैं वो सोशल मीडिया की तरफ ज़्यादा उनका रुझान है, तो अनलेस एंड अनटिल वी ऑर्गेनाइज सच टाइप ऑफ प्रोग्राम्स दे वोंट गेट मोटिवेटेड। इसलिए इस टाइप के प्रोग्राम्स करना बहुत ज़्यादा अति आवश्यक है। और दूसरा मैं उनसे ये भी कहना चाहूँगी कि जैसा उन्होंने ये प्रोग्राम एक अचीवमेंट जो बच्चों के है वो सेलिब्रेट करने के लिए हमने जो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है, उसी टाइप से एक ऐसे वर्कशॉप कुछ सेमिनार्स ले जिससे बच्चे ये सीख पाए कि जो 85 एंड बिलो वाले या फिर आप बोलिए कि जो 45 to 60% वाले जो बच्चे हैं वो कहाँ जाएंगे, तो उनके लिए कुछ मार्गदर्शन, कुछ ऐसा प्रोग्राम होना चाहिए, कुछ ऐसे वर्कशॉप्स होने चाहिए सो दैट उनको भी अपने लाइफ के बारे में आगे क्या करना चाहे उसके लिए वो समझ सकते हैं। और बहुत ज़्यादा ज़रूरी है मेरे ख्याल से, क्योंकि 85 अबव वालों का तो सभी लोग सेलिब्रेट करते हैं और उनको गाइड करने वाले भी बहुत सारे रहते हैं, बट आई वांट कि 45 और 60 या फिर उससे भी बिलो वाले जो रहते हैं बच्चे, उनके लिए हमें गाइडेंस वर्कशॉप्स जो है वो अति आवश्यक है अरेंज करना। हा जो अनुभव आहे तुमच्या आमच्या संघर्षातून पुढे आलेला विषय आहे, कारण की विद्यार्थी यावर्षी 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांनी आपल्या जीवनात काही घडावं, त्याकरता चांगली कृती करावं आणि येणाऱ्या काळात त्यांनी आईवडिलांकडे जास्त लक्ष द्यावं, आईवडिलांनी पण त्यांच्यावर लक्ष द्यावं, या भावनेतून प्रेरणाच तो हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला होता। जय भीम नवोदय। विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांनी आपलं जीवन कॅरियर, जसं आज समाजात लोक डॉक्टर्स इंजिनियर्स मोठ्या पदस्थरावर जातात, IPS अधिकारी IAS बनतात, त्या उद्देशाने त्यांनी आपलं पुढील शिक्षण करावं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं हीच विनंती करतो। मी मास्टर्स आहे। आज दीक्षाभूमी एज्युकेशन अँड ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा या ठिकाणी आदरणीय रमेश भाऊ वानखेड़े यांच्या नेतृत्वामध्ये प्रयत्नामध्ये या परिसरातील ज्या विद्यार्थ्यांनी फार मेहनत करून आपल्या आयुष्यामध्ये जे काय अचिव्हमेंट असते 10वी 12वी ही आपल्या आयुष्याची पुढची दिशा ठरवते आणि त्या दृष्टिकोनातून जी मेहनत त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्या मेहनतीला शाबासकी देण्याचं काम नितांत गरजेचं असतं आणि ते आज सुंदर अशा या हॉलमध्ये, ज्या हॉलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्व्होकेशन हे नाव दिलेलं आहे, भारतातील अत्यंत उच्च शिक्षित आणि सुंदर असा विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांचं नाव जगजाहीर आहे आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान दालनामध्ये रमेश भाऊ वानखेड़े यांनी मुलांना शाबासकी देत पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि विशेष रूपाने आज त्यांचा वाढदिवस आहे, तर त्या अनुषंगाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताचं जे सेलिब्रेशन अनेक पद्धतीने लोक करतात, पण एक समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम रमेश भाऊ वानखेड़ेच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी समाजाला देखील हे दाखवलेलं आहे की समाजाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि सोबर होता आणि विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करावी, कारण ह्या धावपळीच्या आणि विशेष रूपाने कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी जो संघर्ष केला आपल्या आयुष्यात विद्यार्थी दशेमध्ये आणि त्यामुळे देशाचं संविधान निर्माण करण्याची त्यांना संधी मिळाली, या देशाची सेवा करण्याची संधी शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असते। मग तो विभिन्न क्षेत्रामध्ये जाऊन ते अचिव्हमेंट करतो, तेव्हा रमेश वानखेड़ेच्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आम्ही धम्मगुरू या नात्याने सगळ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद, मंगलकामना आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. चिंतेंबूरने दीक्षाभूमी एज्युकेशन चॅरिटी फाउंडेशन सचिव या नात्याने मी रमेश भाऊ वानखेडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज जो 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभाचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे, ह्या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजन आणि त्यांच्या पूर्ण परिश्रम हे माझ्या माध्यमाने झालेलं आहे. मी पूर्ण आमच्या उत्तर नागपूर आणि नागपूरचे सगळे कॉलेज आणि अकॅडमी यामधले जे मॅरिट स्टुडंट आहेत यांची लिस्ट मी घेऊन त्यांच्या ज्या स्टेजवर आम्ही बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये जे हालाकीच्या परिस्थितीमध्ये जे मुलं पास झालेले आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार याच्यासाठी ठेवलेला आहे की त्यांच्या फ्युचरमध्ये भविष्यामध्ये चांगला मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या उज्ज्वल भविष्य मंगल कामना व्हावं, चांगल्या दिशेने त्यांची वाटचाल व्हावी. त्या निमित्ताने आम्ही आज हा दीक्षाभूमी एज्युकेशन चॅरिटी फाउंडेशन यांच्याद्वारे आम्ही हा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या खूप खूप मंगल कामना करतो आणि उज्ज्वल भविष्याची त्यांना सदिच्छा देऊ. नमो बुद्धाय. जय भीम. अजय भीमटे एक समाजसेवक रमेश भावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. वर्ष रमेश वानखेडे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो आणि त्यांचं कर्तव्य असंच पूर्णत्वास जावं आणि आणखी नाव मोठं व्हावं असं वाटतं. बस एवढीच इच्छा. वहिनीताई, रमेश भाऊ वानखेडे हे समाजसेवक आहेत हां, आणि एक समाजासाठी झटणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही त्यांच्या अर्धांगिनी आहात. हां. काय अनुभव आहे? नाही, ते खूप मदत करतात सर्वांची आणि कोणी पण जसं गरीब असेल कोणी असेल तरी वेळ देतात त्यांना. त्यांचा वेळ हा लोकांसाठीच असतो, फॅमिलीसाठी कमी आणि समाजासाठी जास्त कर्तव्य त्यांचे चालू आहे आता तर. मी यशवंत शामराव वानखेडे, मी रमेशचा मोठा भाऊ आहे. हे माझा भाऊ आहे, खूप म्हणजे पहिल्यापासूनच खूप हार्ड वर्कर आहे आणि तो जे काही काम करते ते निस्वार्थ भावनेने करते. सामाजिक कार्यकर्ता आहे. कुणाला काही मदत लागली तर तो करत राहते आणि निस्वार्थ भावनेने करते. तुम्ही त्याला ह्यावेळी त्याच्या वाढदिवसानिमित्त हे म्हणेन की त्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच माझी अपेक्षा राहील. माझं नाव मुद्रा रमेश वानखेडे आणि माझ्या पापाचा बर्थडे आहे आज. हॅपी बर्थडे. आणि माझे इन्स्पिरेशन आहे ते, जे ते काम करतात तसंच मला पुढे जाऊन त्यांच्यासारखं बनायचं आहे आणि थोडं कॉन्ट्रीब्यूट जितकं ते केलं आहे सोसायटीला करायचं. थँक्यू. माझं नाव दृष्टी वानखेडे. रमेश वानखेडे हे माझे मोठे बाबा आणि ज्याप्रमाणे ते शिक्षणाला इम्पॉर्टन्स देतात, ज्याप्रमाणे ते एन्करेजमेंट देतात शिक्षणाला, यांनी सर्वांना समजायला पाहिजे की शिक्षण हे खूप पॉवरफुल वस्तू आहे आणि त्यावर भर द्यायला पाहिजे आणि चांगल्या प्रमाणे शिक्षित व्हायला पाहिजे. मी निर्मला बांगर आहे. माझा रमेश वानखेडे हा माझा लहान भाऊ आहे. तो माझा आणि लहानपणापासून फार खोडकर आणि खूप हार्डवर्कर आहे. आमचं दोघांचं तेव्हा लहान असताना पटायचं नाही, पण आता पटते. त्याला कधी तो कोणतेही काम सांगा, कोणतेही करा, तो नेहमी तत्पर राहते आपल्या कामामध्ये आणि परिवाराला पण भरपूर वेळ देतो. आमच्या घरी जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे माझ्या आईकडे, तर सर्वांना घेऊन चालत आहे आणि सर्वांची मदत करतो आणि तो आमच्या वानखेडे परिवाराचा एक किंग आहे. त्याच्यानुसारच सगळे कामं होत असतात.